नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. पाटण विधानसभा मतदारसंघ विशेष आढावा. शंभूराज देसाई, सत्यजित सिंह पाटणकर, हर्षद कदम यांच्यात तिरंगी लढत. देसाई पुढे दोघांचंही मोठं आव्हान. राज्यात सतत चर्चेत असलेला पाटण मतदारसंघ आरोप प्रत्यारोपांमुळे गेल्या 15 दिवसांपासून पुन्हा एकदा चांगलाच गाजला. या ठिकाणी तिन्ही उमेदवारांकडून राज्यातील दिग्गजांच्या सभा झाल्या. शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाटणमध्ये आणलं होतं. यावेळी जोरदार गर्दी जमवत आपली ताकद दाखवली होती. शिंदे सेनेनंही देसाईंना चांगली ताकद दिली आहे. देसाईंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसऱ्या बाजूला ठाकरे सेनेचे हर्षद कदम यांनी तर चक्क माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाटणमध्ये आणलं होतं. यावेळी त्यांनी शंभूराज देसाईंचा चांगलाच समाचार घेतला होता. गद्दार म्हणत त्यांनी देसाईंवर हल्लाबोल केला. त्यामुळे पाटणमधील कट्टर शिवसैनिक पुन्हा एकदा चांगलेच पेटले आहेत. इथं उद्धव सेनेच्या हर्षद कदम यांच्यामुळे चांगलीच रंगत आली आहे. या ठिकाणच्या देसाई आणि पाटणकर यांच्यातील लढतीत त्यामुळे ट्विस्ट निर्माण झाला आहे. तिसरा मुद्दा, अपक्ष बंडखोर उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर यांनी मात्र शांत आणि संयमी राहत होम टू होम प्रचारावर भर दिला आहे. पाटणकर गटाचे तालुक्यात मोठं प्राबल्य आहे. पाटणची सत्ता अनेक वर्ष त्यांच्या घराण्यानं भोगली आहे. त्यामुळे पाटणकर गटाचंही पारडं इथं जड मानलं जात आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. मात्र हर्षद कदम हे किती मतं घेतात यावर देसाई आणि पाटणकर गटाचा विजय अवलंबून असेल. शंभूराज देसाईंपुढे गद्दारीचा शिक्का पुसण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र ते केलेली विकास कामं घेऊन जनतेच्या दरबारात पोहोचले होते. पण या विकास कामांचं मतपेटीत रूपांतर होणंही तितकंच महत्वाचं आहे. शंभूराज देसाईंनी मतदारसंघात केलेली विकास कामं, सत्यजित पाटणकरांचा मतदारसंघातील जिव्हाळा आणि हर्षद कदम यांनी जनतेला घातलेली भावनिक हाक, ही 3 समीकरणं कितपत यशस्वी ठरतात यावर इथला विजय अवलंबून असेल.